नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस कशी असते. स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे सर्व गोष्टी. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि कमेंट्समध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडमिशन प्रोसेसचे अपडेट्स देण्यासाठी एक व्हॉट्सअपला ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्ही स्क्रीनवर जो QR कोड तुम्हाला दिसतोय तो स्कॅन करूनसुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही स्क्रीनवर जे बघताय एंट्रन्स एक्झाम रिझल्ट, कॅप रजिस्ट्रेशन, हे एक ॲडमिशन प्रोसेसचे असे स्टेप्स असतात. तर हे सर्व आपण तुम्हाला आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. त्यासाठी आपण मागच्या वेळेसचा जो UG ॲडमिशनचा प्रोस्पेक्टस होता त्यातलं ॲडमिशन शेड्यूल जे होतं ते तुम्हाला रेफरन्ससाठी येतो आहे. तर ते आपण दाखवू आणि त्यानुसार मग तुम्हाला सांगू ॲडमिशन प्रोसेसच्या स्टेप्स कशा असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एंट्रन्स एक्झाम दिली तुम्ही, CET, नीट, JEE जे पण दिलं असेल, त्यानंतर रिझल्ट लागतो आणि आता कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. तर कॅप रजिस्ट्रेशन नंतरच्या प्रोसेस काय असतात त्या सर्व आपण आता डिटेलमध्ये बघू स्क्रीनवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 2025-26चं हे ॲडमिशनचं शेड्यूल आहे. तर यावर्षीचं शेड्यूल आपण यासाठी नाही घेतलं कारण अजून यावर्षीचं शेड्यूल CET सेलने रिलीज नाही केलेलं आहे. यावर्षीच्या प्रोस्पेक्टसमध्ये त्यांनी फक्त रजिस्ट्रेशनची स्टार्टिंग डेट 10 जुलै आणि आता लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन जी आहे ती 25 जुलै आहे, तेच दिलेलं आहे. बाकी पुढचे जे प्रोसेस आहेत त्याचा त्यांनी अजून शेड्यूल दिलेला नाही. तर त्यामुळे आपण लास्ट इयरचा जो शेड्यूल होता तो येथे घेतलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी. तर आता तुम्ही इथे बघू शकता स्टार्टिंग डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस, आता ही लास्ट इयरची डेट आहे. त्यानंतर मग तुम्ही ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा रजिस्ट्रेशन करता. मग त्यानंतर लास्ट डेट असते एक फॉर्म फिलअपची आणि त्याची. तर ते झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करता. त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप आणि ते करता, सर्व डॉक्युमेंट्स आणि ते अपलोड करता तिथं, त्याचे कॉपीज वगैरे अपलोड करता. तर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते CET सेलच्या वेबसाईटला. त्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांना एक टाईम दिला जातो की हे डॉक्युमेंट्स तुम्ही दुरुस्त करा. ते सुद्धा आपल्याला CET सेल सांगतंच की कोणते डॉक्युमेंट्स चुकले तर ते तुम्ही दुरुस्त करा असं. त्यानंतर मग तुम्हाला लिस्ट ऑफ ग्रीव्हन्सेस कन्सिडर्ड, आता तुमच्या कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये काय त्रुटी आहेत त्याची एक लिस्ट लागते CET सेलच्या वेबसाईटला. मग त्यातनं आपले डॉक्युमेंट्स बघायचे, आपलं नाव बघायचं, त्यात आपलं कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये चुकी आहे ते सर्व बघून आपलं ते दुरुस्त करून घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करतात, त्यामुळे असा प्रॉब्लेम होतात. असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत नाही व्हावा म्हणून तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपली काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी खाली 2 नंबर दिलेले आहेत. त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तर त्यामुळे काय फायदा होईल की आम्ही स्वतः तुमचे मॅन्युअली डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू, म्हणजे तिथे तुमचे डॉक्युमेंट्स चुकले नाही पाहिजे. त्या अगोदरच आम्ही तुम्हाला सांगून देऊ की डॉक्युमेंट्समध्ये हे तुम्ही दुरुस्त करा, म्हणजे तुम्हाला नंतर टेन्शन नसलं पाहिजे. आता ग्रीव्हन्स लिस्ट आणि ते सर्व झाल्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट एक लागते CET सेलच्या वेबसाईटला. त्यानंतर मग फर्स्ट राऊंडसाठी किती सीट्स अवेलेबल आहे त्याची एक लिस्ट येते. मग तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स फिल करण्यासाठी एक ऑप्शन येतो, फर्स्ट राऊंडचे कॉलेज प्रेफरन्स फिल करू शकता तुम्ही. तर जेव्हा तुम्ही फर्स्ट राऊंडचे कॉलेज प्रेफरन्स फिल करता त्यानंतर मग तुमचं फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट लिस्ट येते. मग त्यानंतर अलॉटमेंट लिस्ट आली, मग त्यात जर तुम्हाला कॉलेज लागलं तर काही पिरियड ऑफ रिपोर्टिंगचा टाईम असतो, त्या टाईममध्ये तुम्ही ते कॉलेजेसला जायचं. तिथे जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन आणि ते कन्फर्म करून घ्यायचं. जर तुम्हाला कॉलेज आवडलं तर, नाही आवडलं तर तुम्ही रिफ्यूज पण करू शकता. त्यावेळेस तुम्हाला फ्रीज फ्लोट असे ऑप्शन असतात. तर हे ऑप्शन काय असतं हे आपण तुम्हाला सांगूच पुढे. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, आता हे सर्व झाल्यानंतर फर्स्ट राऊंडला जे विद्यार्थी ॲडमिशन करून घेतात ते सर्व त्यांचे ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट राऊंडला काय कट ऑफ होता त्या कट ऑफची एक लिस्ट लागते CET सेलच्या वेबसाईटला की फर्स्ट राऊंडला कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीसाठी काय कट ऑफ होता. मग त्यानंतर मग कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडसाठी आपलं प्रेफरन्स लिस्ट सबमिट करू शकता. त्यात तुम्ही चेंजेस करू शकता प्रेफरन्स लिस्टमध्ये. आता 2 वर्षापूर्वी असं होतं की तुम्ही एकदाची प्रेफरन्स लिस्ट फिल केली ती तुम्हाला चेंज करता येत नव्हती. तिन्ही राऊंडमध्ये तीच प्रेफरन्स लिस्ट असणार होती तुमची. पण आता मागच्या काही 2 वर्षांपासून ही एक चांगली गोष्ट झाली, त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट चेंज करता येते प्रत्येक राऊंडनंतर. मग सेकंड राऊंडची प्रेफरन्स लिस्ट तुम्ही चेंज केली त्यानंतर सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट लागेल. मग सेकंड राऊंडचं रिपोर्टिंग होईल. मग हे झाल्यानंतर सेकंड राऊंडची मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर मग थर्ड राऊंडसाठी तुम्ही प्रेफरन्स लिस्ट चेंज करू शकता. मग थर्ड राऊंडची अलॉटमेंटची लिस्ट लागेल. त्यानंतर मग पिरियड ऑफ रिपोर्टिंग असेल थर्ड राऊंडचं. मग हे सर्व असताना तुम्हाला जर कॉलेज लागलं तर आपलं रिपोर्टिंग ते करून घ्यायचं, ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. आता हे सर्व 3 राऊंड्स झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता जे पण वॅकंट सीट्स उरतात तर त्याची एक लिस्ट लागते. तर त्यासाठी आता तुम्हाला जर तिन्ही राऊंडमध्ये कॉलेज नाही लागलं तर त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर असतो स्पॉट राऊंड. तर स्पॉट राऊंडसाठी मग वॅकंट सीट्सची लिस्ट लागते कॉलेजेसची. मग ते मेरिट आणि कट ऑफ असतो लास्ट राऊंडचा. त्यानंतर मग तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी काही सेंटर्स दिले जातात. तर त्या सेंटर्सला जाऊन तुम्ही त्या सेंटरच्या अंडर जे कॉलेजेस येतात त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता स्पॉट राऊंडच्या वेळेस तुम्ही
पूर्ण महाराष्ट्रात कुठेही ॲडमिशन नाही घेऊ शकत. आणि स्पॉट राऊंड हा ऑनलाईन नसतो, स्पॉट राऊंड ऑफलाईन असतो. तर स्पॉट राऊंडसाठी आपल्याला स्वतः तिथं हजर राहावं लागतं, सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतं. त्यानंतर मग तुमचं जर कॉलेज लागलं तर तुमचं ॲडमिशन होऊन जातं. त्यासाठी पण डेट्स आणि ते येतात. तर मार्क्सनुसार आपल्या स्पॉट राऊंडची तारीख ठरलेली असते, तर त्या तारखेला आपल्याला तिथं जायचं आणि आपलं ॲडमिशन करून घ्यायचं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशनची प्रोसेस असते BSc ॲग्रिकल्चर आणि त्याशी ॲलाइड ज्या पण डिग्रीज आहेत त्यासाठी. आता जर तुम्हाला खूप डाऊट असतील, ॲडमिशन प्रोसेसबद्दल काही माहिती नसणार, याबद्दल काहीही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपली काउन्सिलिंग जॉईन करा. आपली काउन्सिलिंग तुम्ही जॉईन केली त्यानंतर आपण तुमचे स्वतः डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून देऊ, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स चुकले नाही पाहिजे. त्यानंतर मग तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट भरता येत नसणार तर आपण तुमची प्रेफरन्स लिस्ट तुमच्या मार्क्सनुसार अशी बनवून देऊ की तुम्हाला एक योग्य कॉलेज लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा मेरिट पॉईंट स्पेशल रिझर्वेशनचा जर फायदा घेत असेल तर ते मिळवून देऊ. त्यानंतर मग तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला कसं कॉलेज आवडतं तसं कॉलेज आपण प्रेफरन्स लिस्टमध्ये ॲड करू. मग आपण स्वतः तुमचा फॉर्म फिलअपसुद्धा करून देऊ. म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता फॉर्म, तर त्यासाठी तुम्ही सायबर कॅफेत जाता, तिथे असेही तुमचे 150-200 रुपये खर्च होताच. त्यापेक्षा आपल्या काउन्सिलिंगमध्ये तुमचा फॉर्म फिलअपसुद्धा आपण स्वतः करून देऊ. आणि ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस ज्या पण काही स्टेप्स असतील त्याबद्दल तुम्हाला आपण पर्सनली अपडेट्स देतच राहू. आणि हे सर्व ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस आपण तुम्हाला सपोर्ट करू आपल्या काउन्सिलिंगमध्ये. मग जेव्हा तुमचं ॲडमिशन होऊन जाईल, तुम्ही 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्राममध्ये एंटर व्हाल. त्यानंतर मग तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरच्या सर्व सेमिस्टरच्या नोट्स आपण प्रोव्हाइड करू. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल सपोर्टसुद्धा देऊ. मग तुम्हाला करिअर गायडन्ससुद्धा देऊ आपण, की आता डिग्री होते, डिग्री करत असताना पुढे करिअरमध्ये काय करायचं आहे त्या गोष्टींबद्दल थोडी माहिती देऊ. जर एखाद्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची असेल तर त्याला त्याची माहिती देऊ. एखाद्याला हायर स्टडीज करायची असेल तर त्याला त्याची माहिती देऊ. अशा प्रकारे आपण तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस जॉईन केल्यानंतर सपोर्ट करू विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपली काउन्सिलिंग प्रोसेस घेण्याबद्दल इंटरेस्टेड असाल तर खाली आपले 2 नंबर्स दिलेले आहेत. एक नंबर आहे नयन खैरनार जो की माझा स्वतःचा नंबर आहे, आणि दुसरा आहे सीताराम भोसले जे आपले दुसरे सर आहेत त्यांचा नंबर आहे. दोन्हींपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली काउन्सिलिंग घेऊ शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन राहू द्या, जेणेकरून पुढचे सर्व अपडेट्सबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला टाईमावर मिळतील. आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा.